ओम नमः शिवाय. मी वसंत पंचमीला या मालिकेचं पहिलं 2 अलंकारांचं पुष्प गुंफलं आणि आपण सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. मी आपला आभारी आहे. आणि आपल्यासारखे संगीताचे जाणकार आणि साधक लोक माझ्यासोबत जुळले हे मी माझं भाग्य समजतो. आता याच्यातला हा जो दुसरा अलंकारांची जोडी आहे त्याविषयी प्रथम मी तुम्हाला सांगेल. या स्क्रीनवर तुम्हाला चार्ट दिसतोय उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला हा अलंकार स्तंभाच्या स्वरूपात लिहिलेले, हे 2 अलंकार स्तंभाच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. तर प्रथम तुम्ही हे अलंकार कसे वाजवाल किंवा म्हणाल तर ते मागच्या ज्यात मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. याच्यामध्ये वरून खाली तुम्हाला हे सरळ सरळ स्तंभ वाचत जायचं आहे. जसं आता नि नि रे सा 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 ग रे 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 म ग ग ग प म म म ध प प प नि ध ध ध सा नि नि रे सा. त्यानंतर मग त्याचा अवरोह रे रे नि सा 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 ध नि 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 ध प ध सा ध ध म प प प ग म म म रे ग ग ग सा रे रे नि सा. त्यानंतर मग तुम्हाला खालून वर जायचं आहे. जात असताना मग हा पुन्हा तुम्हाला एक अलंकाराचा आरोह मिळतो. तो असा येईल रे रे नि सा ग ग सा रे म म रे ग प प ग म ध ध म प नि नि ब ध सा सा नि रे रे नि सा. आणि मग त्याचा पुन्हा अवरोह किंवा कॉन्ट्रास्ट तो येईल नि रे सा नि नि रे सा ध ध सा नि प प नि ध म म ध प ग ग प म रे रे म ग सा सा ग रे नि नि रे सा. हा अशा रीतीने हा अलंकार आपल्याला वाजवायचा आहे. आता या अलंकारामध्ये 4 प्रकारचे मोड आपल्याला दिसत आहेत. जसं हा वरचा जो रकाना दिसतोय चौकोन, याच्यामध्ये हा पहिला मोड तुम्हाला वरून खाली वाजवायचा आहे. म्हणजे नि नि रे सा 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 ग रे 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 म ग प म ध प प नि ध ध सा नि नि रे सा, हा पहिला मोड. म्हणजे हा जो मोड आहे ना, हा इथे टेबलमध्ये हा तो मोड आहे. त्याच्यानंतर मग खालती रे रे नि सा 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 ध नि 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 प ध, हे याप्रमाणे आपण जातोय वरच्या रे रे नि सा पर्यंत. हा यातला दुसरा मोड आहे. हा दुसरा मोड इथे स्क्रीनवर या अशा इथे याप्रमाणे दिसतोय आपल्याला इथे. त्याच्यानंतर मग तुम्हाला हा उलटा स्तंभ जर वाचलात रे रे नि सा ग ग सा रे म म रे ग पासून तर खालच्या रे रे नि सा पर्यंत, तर हा तुमचा हा तिसरा मोड या ठिकाणी आहे. आणि नंतर मग त्याचा कॉन्ट्रास्ट निनिरेसा ददसानीपासून तर ह्या खालच्या निनिरेसापर्यंत हा त्याचा चौथा मोड होईल. हा इथे या ठिकाणी असा दिलेला आहे. आता हे मोड लिहिलेले असताना ह्या निनिरेसाच्या समोर हा असा उभा बाण काढलेला आहे. म्हणजे तुम्हाला खालच्या सापासून तर वरच्या सापर्यंतचा हा प्रवास आहे. त्यानंतर इथे रे रे निसा आणि समोर एक असं उलटा बाण दाखवला, म्हणजे वरच्या रे रे निसापासून तुम्हाला खालच्या रे रे निसापर्यंत असा प्रवास करायचा आहे. त्यानंतर पुन्हा मग हा रे रे निसा लिहिलेला आणि इथे समोर असा उभा बाण दिलेला आहे. तर तुम्हाला खालच्या रे रे निसापासून वरच्या रे रे निसाला जायचं आहे. आणि चौथा जो मोड आहे नि नि रे सा, इथे उलटा बाण दाखवला, म्हणजे हा नि नि रे सा पासून तुम्हाला खाली याचा अवरोह करत जायचा आहे. ही एक गोष्ट. आता आपण सर्वांनी मला इतका छान प्रतिसाद दिला, तर मला असं वाटलं की यात थोडंसं आपण आता प्लॅनिंग करावं. तर ते प्लॅनिंग मी असं केलेलं आहे की हे संपूर्ण 75 अलंकार तुम्हाला एका महिन्यामध्ये वाजवण्याचा तुमचा अभ्यास होईल, अशा रीतीने मी त्याच्यामध्ये हा टाइम टेबल मी बनवतो आहे. तर आता हा जो अलंकार आहे याच्यामध्ये ही अलंकाराची ही दुसरी जोडी इथे सेट 2 असं लिहिलेलं आहे. त्यानंतर हा अलंकार तुम्हाला महिन्यातून मराठी महिन्याप्रमाणे शुक्ल द्वितीयेला वाजवायचा आहे आणि इंग्रजी तारखेप्रमाणे 2 तारखेला हा अलंकाराची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर या बाजूला इथे दिसतंय तुम्हाला, हे इथे मी मीटर लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये हे 1132 हे जे मीटर आहे हे वरच्या या भागाचं आहे. याच्यामध्ये जे वर्ण आलेले या सगळ्या वर्णांचं जे मीटर आहे हे 1132 आहे. आणि त्याच्या बाजूला इथे जे मीटर लिहिलेलं आहे 3312, तर हे या इतक्या या सगळ्या वर्णांचं आहे. आणि हे जे मीटर आहे प्रत्येक अलंकारामध्ये त्या आरोह अवरोहाप्रमाणे ते एकसारखं तेच आपल्याला बघायला मिळेल. आता याच्यामध्ये जे फिंगरिंग दिलेले आहेत, हा 2 नंबरचा संच आहे. याच्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या असलेले जे स्केल आहेत त्या स्केलसाठी हे इतके सगळे फिंगरिंग या ठिकाणी दिलेले आहेत. आणि इथे याच बाजूला ऑल व्हाईट AW म्हणजे ऑल व्हाईट, तर ह्या सर्व पांढऱ्या पट्ट्या असलेले जे स्केल आहेत त्याच्यासाठी हे मीटर दिलेले आहेत. तर हे मीटर फक्त तुम्ही सगळ्या पांढऱ्या पट्ट्या असतील त्याच्यातच वाजू शकता. हे मीटर या ब्लॅक अँड व्हाईटच्या स्केलमध्ये आपण वापरू शकत नाही.
आणि बाकीचे हे सगळे मीटर्स तुम्ही व्हाईट कीजसाठी वापरू शकता. ही एक सोय यामध्ये आहे. तर आपण आता या अलंकाराकडे वळूया. यामध्ये प्रथम मी काळीच्या सप्तका बिलावल थाटामध्ये याचे 3 ब्लॅक कीचे पॅटर्न्स वाजवून दाखवेल आणि त्यानंतर मग पांढरी एकच्या स्केलमध्ये हेच पॅटर्न मी तुम्हाला वाजवून दाखवेल. तो सुद्धा बिलावल थाटच असेल. पॅटर्न नंबर 2. पॅटर्न नंबर 3. आताच मी आपल्याला काळी एकच्या सप्तकामध्ये बिलावल थाटामध्ये काळ्या पट्ट्यांचे 3 पॅटर्न या अलंकारासाठी वाजवून दाखवले. आता या काळी एकच्या एक पट्टी खाली जर आपण उतरलो, हाफ नोट जर खाली उतरलो, तर आपल्याला हे संपूर्ण पांढऱ्या पट्ट्यांचं जे स्केल येतं, या स्केलमध्ये पुन्हा आपल्याला बिलावल थाटच मिळतो. तर या बिलावल थाटामध्ये मी आपल्याला हे पुन्हा पॅटर्न वाजवून दाखवणार आहे. ते 3 ब्लॅक कीचे पॅटर्न आणि एक स्पेशल व्हाईट कीचा पॅटर्न आहे.
पॅटर्न नंबर 2. पॅटर्न नंबर 3. आता व्हाईट कीचा पॅटर्न.